लाडकी बहीण योजना आणि सर्वांना एका गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे की KYCची जी चूक झालेली आहे तर त्या चुकीच्या संदर्भात दुरुस्तीची प्रक्रिया कधी सुरू केली जाणार। कारण की या संदर्भात राज्य सरकारने सांगितलं होतं की आम्ही पुढील जे आहे काही दिवसामध्येच या प्रकारची जी आहे कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविकेच्याद्वारे KYCची दुरुस्ती केली जाणार आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही। आणि नेहमीप्रमाणे बघा, जेव्हा अंगणवाडी सेविकेच्याद्वारे KYCमध्ये दुरुस्ती प्रक्रिया सुरू केल्या जाईल महाराष्ट्राच्या कोणत्याही तालुक्यात जिल्ह्यात सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट मिळेल, त्यामुळे कोणी चिंता करू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, फक्त KYC दुरुस्ती प्रक्रिया करून चालणार नाही, म्हणजे अंगणवाडी सेविकेच्याद्वारे फक्त ज्या चुका झालेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या KYC प्रक्रियामध्ये तेवढ्या करून चालणार नाही, तर KYCचं पोर्टल चालू करा। किमान अशा प्रकारची जी आहे अपडेट खरं तर सरकारने देणं अत्यंत गरजेचं आहे। किमान एका महिन्यासाठी तरी पोर्टल लाडकी बहीण योजनेच्या KYCचं सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे। आता बघा, असं सांगितलं गेलं की जेव्हा मुख्यमंत्री साहेब येतील तेव्हा कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतल्या जाईल आणि नंतर पोर्टल चालू केलं जाईल आणि माझ्या मते तशा पद्धतीने निर्णय घेतला जावा। त्याशिवाय हा KYCचा सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे KYCच्या संदर्भात चुका झालेला, KYC करायच्या राहिलेल्या काही लाडक्या बहिणींचा त्यांचा सुटणार नाही। आणि आपण हा मुद्दा याच्यासाठी लावत आहोत कारण की त्या लाडक्या बहिणीला पण न्याय मिळाला पाहिजे ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली नाही। फक्त अंगणवाडी सेविकेच्याद्वारे KYCची दुरुस्तीच केली जाणार अशा प्रकारची माहिती आलेली आहे पुढे। पण नवीन KYCचं काय, ज्या लाडक्या बहिणींची KYC अजूनही झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना KYCसाठी पोर्टल किमान 1 महिना, याच्यापेक्षा जास्त ठेवलं तर बरंच, तर सुरू करायला पाहिजे। तर त्यासाठी ते पोर्टल जे आहे तर ते सुरू केल्याशिवाय पर्याय नाही। बघा, खूप महत्त्वाचं आहे पोर्टल सुरू होणे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न परत सांगतो आहे, जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर शिफारस पत्राद्वारे कुठे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे का, तर उत्तर आहे नाही। जे काही शिफारस पत्र असतं बघा, पहिल्यांदा तर तुम्हाला तुमच्या मनामधला पहिला प्रश्न क्लिअर करतो आहे, शिफारस पत्र हे तालुका स्तरावर पण बनवतं, टायपिंग केल्याच्या नंतर ते बनतं। ते असं नाही की सर्व जिल्ह्यांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतं आणि एकच असतं, असं काही नाही आहे। ते तिथले बालविकास प्रकल्प अधिकारी जे असतात ते निर्णय घेतात, त्या पद्धतीने ते लिहितात आणि मग टाईप करून पुढे लाडक्या बहिणींना दिलं जातं। पण जर तुम्हाला अशा प्रकारची अपडेट आली शिफारस पत्राच्या संदर्भात कोणतीही, तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवर खात्रीलायक तुम्हाला अपडेट येईल, त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जर पोर्टल सुरू जर झालं तर त्यामुळे बघा किमान 1 महिना तर वेळ द्यायलाच पाहिजे, त्यापेक्षा अधिक द्यायला पाहिजे। 31 डिसेंबरच्या नंतर KYC प्रक्रियेसाठी पोर्टलवरून लिंक हटवण्यात आलेली आहे। 3 गोष्टी आहेत बघा ज्या की पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे पहिला मुद्दा की एडिट करायचा ऑप्शन येईल। आता एडिट करायचा ऑप्शन ज्या लाडक्या बहिणींना जर का काही चूक झाली असेल तर त्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या अंगणवाडी सेविकेच्याद्वारे पण जे आहे करू शकतील। परंतु लक्षात ठेवा, यामुळे त्या लाडक्या बहिणींचा त्या अंगणवाडी सेविकेवर किती मोठा दबाव येऊ शकतो ही बाब पण समजून घेतली पाहिजे। त्यामुळे पोर्टल चालू करा ना, काहीच प्रॉब्लेम नाही, पोर्टल चालू करा। पोर्टल चालू केल्याच्या नंतर हे प्रश्न आपोआप सुटतील। त्यानंतर नवीन KYC पण काही लाडक्या बहिणींना केली नसेल तर त्यांना करता येईल। आणि परित्यक्ता आणि ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना पण यावेळेस जर पोर्टल सुरू झालं तर त्यावर तो ऑप्शन उपलब्ध होईल। त्यामुळे माझी अशी सरकारला विनंती आहे की पोर्टल सुरू करा। पोर्टल सुरू केल्याशिवाय पर्याय नाही, कारण पोर्टल सुरू होणे हे खूप अनिवार्य आहे। आणि त्यामुळेच हा मुद्दा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासनाला सांगू इच्छितो की 1 महिन्यासाठी तरी किमान पोर्टल चालू करा आणि योग्य त्या संपूर्ण लाडक्या बहिणीला एकदा न्याय द्या। या व्हिडिओमध्ये बघा आपण इथेच थांबूयात। नक्कीच राज्य सरकार सकारात्मक पाऊल पुढे पोर्टल सुरू करण्यासंदर्भात पण घेईल अशी अपेक्षा आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। तुमच्या सर्वांचा जो हक्काचा आवाज आहे तो आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।